नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण करूयात झणझणीत चमचमीत असा चविष्ट डाळ कांदा. तर अगदी झटपट बनवून तयार होतो. थोड्या वेगळ्या पद्धतीने नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. या रेसिपीसाठी तेल थोडं जास्त घ्यायचं आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की आता वरून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की वरून आपल्याला इथे कच्चा मसाला टाकून घ्यायचा आहे. तर यामध्ये थोडीशी दालचिनी, लवंग, मिरी आणि तमालपत्र घेतलेलं आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता किंवा तुम्ही स्किप केला तरी चालेल. मसाला तेलामध्ये छान परतल्यानंतर आता 2 मोठ्या साईजचे कांदे ते घेतलेले, तर ते छान असं बारीक कट करून घ्यायचा कांदा आणि टाकून घेऊयात आपण तेलामध्ये. तर या रेसिपीसाठी थोडासा कांदा जास्तच घ्यायचा. कांदा कमी आणि डाळ जास्त जर झाली तर आपला डाळ कांदा एवढा चविष्ट लागणार नाही. त्यामुळे कांदा थोडा जास्त घ्यायचा आणि तेल थोडं जास्त घ्यायचं. खूप चविष्ट लागतो. या पद्धतीने नक्की करून पहा. कांदा आता तेलामध्ये छान असा परतून घेतल्यानंतर वरून आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं कांद्याला छान अशी वाफ काढून घ्यायची. छान असा शिजलाही जातो आणि कांदा थोडासा असा सॉफ्टही होतो. तर मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन शिजला जातो आणि अजून झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनटं एक वाफ काढून घ्यायची बारीक गॅसवर आणि कांदा छान असा खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा तेलामध्ये जेवढा खमंग भाजेल तेवढाच आपल्या डाळ कांद्याला चव खूप छान येते. कांदा जर कच्चा राहिला तर आपला डाळ कांदा एवढा चविष्ट बनला जाणार नाही. तर आता वरून पावडर मसाले टाकून घेऊया. तर पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा धनजिरं पावडर, 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेत आहे. तर इथे पावडर मसाले तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार अजून यामध्ये मसाले ॲडही करू शकता. आणि आता छान असं मसाले तेलामध्ये परतून घेऊयात. काश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे आपल्या भाजीला कलर खूप छान येतो. ही मिरची जास्त तिखट नसते. असेल तर टाका किंवा स्किप केली तरी चालेल. आणि मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि वरून थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा. त्यामुळे काय होतं, मसाले खाली आपले चिटकले जात नाहीत किंवा करपले जात नाही. आणि झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची. हे पहा, मसाले छान असं कांद्यामध्ये मिक्स होतात, एकजीव होतात. आणि आता वरून आपल्याला इथे 1 वाटी चणा डाळ मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली होती. ते आता वरून टाकून घेऊयात. हे पहा, तर कांदा आणि डाळ बराबर असावी म्हणजे आपली भाजी खूप छान आणि चविष्ट लागते खाताना. कमी जास्त जर थोडं प्रमाण असेल तर एवढा डाळ कांदा आपला चविष्ट लागत नाही. तर आता ही डाळ आपल्याला मसाल्यामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि आपण डाळ भिजवून घेतल्यामुळे शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. आणि आता यावरून आपल्याला यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. गार पाणी टाकायचं नाही, नाहीतर डाळ आपली डांडरते, शिजत नाही लवकर. तर आता पाणी टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊयात आपण. हे पहा, मी अजून अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. तर पूर्ण 1.5 ग्लास टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं डाळ छान अशी शिजून घ्यायची आहे. हे पहा, अधूनमधून 1 ते 2 वेळा मिक्स करून घ्यायचं. आणि आता झाकण काढून तुम्हाला दाखवते जुळणी. डाळ कांदा आपला छान असा शिजला जातो मऊसूत आणि छान असा एकजीव होतो. तुम्ही जळूनही पाहू शकता. डाळ अशी वेगळी आणि कांदा असा वेगळा अजिबात होत नाही. आणि ते जास्त वाटणही मी यामध्ये टाकलेलं नाही. झाकण ठेवून अजून 5 मिनिटे वाफ काढून घेऊयात. हे पहा, बारीक गॅसवर छान असा डाळ कांदा एकजीव होतो आणि कटही खूप छान येतो. हे पहा, फुल गॅसवर आपल्याला डाळ कांदा शिजवायचा नाही, मिडियम टू हाय फ्लेमवरच शिजवायचा आहे. आणि आता तुम्हाला जळूनही दावते. हे पहा, डाळ आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे. तर आता वरून भरपूर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तर तयार आहे आपला झणझणीत चमचमीत असा डाळ कांदा. भाताबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप चविष्ट लागतो आणि तुम्हाला थंड झाल्यानंतरही दाखवते. कलर तर तुम्ही पाहू शकता. पाहता क्षणी खावासा वाटणारा हा डाळ कांदा माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.